न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीला पूर आला असून नदी काठावरील अनेक भाग जलमय झाले आहेत। या बिकट परिस्थितीत अनेक नागरिकांसह जनावरे आणि अनाथ आश्रमातील मुली अडचणीत सापडल्या होत्या। अशा वेळी थेरगाव प्रभागाचे नगरसेवक आणि महापालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक भाऊ बारणे यांनी घटनास्थळी स्वतः उपस्थित राहून मदत कार्याची धुरा सांभाळली। पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या धोक्यात असलेल्या गायी आणि म्हशींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केले। त्यानंतर पूरग्रस्त परिसरातील अनाथ आश्रमात राहणाऱ्या लहान मुलींना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला। संबंधित यंत्रणांच्या मदतीने त्यांचे थेरगाव येथील शाळेत सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आणि त्यांच्या राहण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे। पूर परिस्थिती प्रत्यक्ष घटनास्थळी उतरून मदत कार्य करणाऱ्या अभिषेक भाऊ बारणे यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। संकट काळात लोकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे। नेता हा केवळ पदे नव्हे तर संकट काळात केलेल्या कामामुळे मोठा ठरतो, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। न्याय क्रांती न्यूज संपादक प्रशांत काटे, मोबाईल नंबर 9158999633। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।